जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या चॅनलच्या दर्शक आहेत मेक्रत्वार यांनी अनेक वेळेला मला कमेंट केली आहे. जवळपास 10 ते 12 वेळेला त्यांची कमेंट आली होती की बेलदार समाजाचं कुलदैवत असणाऱ्या श्री कान्हूसती मातेबद्दल माहिती सांगा आणि या देवीचा कुळधर्म कुळाचार नेमका कसा असतो, तो कसा फेडला पाहिजे याबद्दल माहिती आम्हाला पूर्णपणे तुम्ही कळवा. मुळामध्ये अशी जी काही दैवतं असतात जी अपरिचित असतात किंवा प्रकाश झोतापासून थोडीशी लांब असतात, तर अशा दैवतांबद्दल व्हिडिओ बनवणं हा आमच्या दृष्टीने थोडासा न परवडणाराच असतो. म्हणजे कसा की हल्ली यूट्यूबवरती असे व्हिडिओ बनवले जातात की ज्या व्हिडिओचा ट्रेंड आहे, म्हणजे एखाद्या उतार्याचा व्हिडिओ टाकला त्याला भरपूर व्ह्यूज मिळतात. सध्या जो टॉपिक चर्चेमध्ये आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवला की भरपूर लाईक मिळतात, कमेंट चांगल्या येतात आणि ते यूट्यूब चॅनल फ्लॅशमध्ये येतं. परंतु आपलं जगदंबा देवी संस्थान असं एक चॅनल आहे ज्यावरती आपण फ्लॅशमध्ये येणं, लाईक मिळवणं, कमेंट मिळवणं, चॅनलला व्ह्यू मिळवणं, व्हिडिओला व्ह्यू मिळवणं यापेक्षा आपल्या दर्शकांना काय पाहिजे आणि त्यांना जे हवं आहे ते त्यांच्यापर्यंत इस्तंभूतपणे सखोलपणे पोहोचवणं याला आपण प्राधान्य देतो. आणि त्याचमुळे आज आपण बेलदार समाजाचं कुलदैवत असणाऱ्या श्री कान्हूसती मातेबद्दलची आख्यायिका, माहिती, पूजापाती या सर्वांबद्दल सविस्तर माहिती सुद्धा बघणार आहोत. मुळामध्ये थोडीशी पार्श्वभूमी क्लिअर करतो. पांढेरा खेडी नावाच्या गावामध्ये, मोताळा तालुक्यामध्ये हे गाव आहे, खामगावच्या जवळ आहे. या गावामध्ये श्री कान्हूसती मातेचं स्वयंभू स्थान आहे, तिथे ती प्रगट झालेली आहे. या स्थानावरती मी माझी एक विशिष्ट टीम पाठवली. स्वतः जाणं शक्य नव्हतं, परंतु विशिष्ट टीम पाठवली. तिथे जाऊन देवीचे फोटो काढले, मंदिराचे फोटो काढले आणि तिथलच्या पुजाऱ्यांना आणि आजूबाजूच्या भक्तांना, त्या गावच्या स्थानिकांना देवीबद्दल माहिती विचारण्याचा प्रयत्न केला की या देवीची आख्यायिका काय आहे, मंदिर किती जुनं असेल, काय. सर्वांच्या मुखामध्ये एकच उत्तर होतं की आमच्या बाप दाद्यांपासून हे मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. कोणी म्हणे माझ्या आजोबापासून आहे, कोणी म्हणे माझ्या आजोबांच्याही आजोबापासून आहे. त्यामुळे ही देवी कोण, कुठलची, कशी आली, आम्हाला हिच्याबद्दल काहीच माहिती नाही. फक्त ही बेलदारांची देवी आहे आणि बेलदारांबरोबरच इतरही 18 पगड जातीचे लोक स्थानिकचे त्या देवीला पुजतात, एवढीच माहिती तिथलच्या स्थानिक ग्रामस्थांना होती. विशेष अशी कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. फक्त जे काही फोटो असतील तेवढे आम्हाला मिळाले. त्या फोटोचा वापर आम्ही आजच्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये केला आहे. आता स्थानिकांनाच देवीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे माझ्यापर्यंत जेवढी माहिती संकलित झाली मी तेवढी तुमच्या समोर या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम येऊया देवीच्या आख्यायिकेबद्दल. बघा, बेलदार समाज म्हणजे त्या ठिकाणी खडी फोडणे, चिरे फोडणे, विहिरीचं बांधकाम करणे, जुन्या काळामध्ये वाडे, गढ्या, बुरुज इत्यादी बांधकाम करणे, आपल्या गाढवावरून चिऱ्यांची किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या दगडांची ने-आण करणे, हे या समाजाचं प्रमुख कार्य. या बेलदार समाजाच्या प्रमुख 2 कुलदेवी आहेत. या 2 कुलदेवींमध्ये श्री कान्हूसती माता एक आहे, जिची आज आपण माहिती बघणार आहोत, आणि जसमाबाई हिची एक कथा आहे. जसमाबाई ही सुद्धा त्यांची एक लोकदेवी आहे. जसमाबाईला जसमा सती सुद्धा म्हणतात, जसमा माता म्हणतात, जसमाबाई म्हणतात. 3ही नावं आहेत. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण जसमाबाईची कथा सुद्धा जाणून घेऊया, तिचं मंदिर कुठं आहे ते सुद्धा सांगूया. आता जसमा माता आणि कान्हूसती माता ह्या 2 यांच्या प्रमुख देवता, याबरोबरच खंडोबा, मरी माता, म्हसोबा, तुळजाभवानी या दैवतांना सुद्धा बेलदार समाज मोठ्या प्रमाणावरती मानतो. बेलदार समाजामध्ये पूर्वीच्या काळी असं होतं की गाढवावरून बिऱ्हाड एका गावावरून दुसऱ्या गावी नेण्याची पद्धत होती. या गावामध्ये काही दिवस मुक्काम झाला की पुढच्या गावाला जावं, तिथे चिरे फोडण्याचं काम शोधावं, त्या गावचं काम झालं की आणखीन 3ऱ्या गावाला जावं, अशा पद्धतीनुसार कालक्रमानं चालायची. अशामध्येच एकदा पानेरा खेडी ह्या गावामध्ये एकदा बेलदार समाजाचं एक बिऱ्हाड उतरलं. त्या बिऱ्हाडामध्ये त्या बेलदार समाजाची मुलगी होती, तिचं नाव होतं कान्हू. कान्हू लहानपणापासूनच अतिशय चंचल आणि धार्मिक वृत्तीची असावी यासाठी म्हणतोय की कान्हूसतीबद्दल ना कुठल्या पुस्तकात माहिती आहे, ना कुठल्या ग्रामस्थांना माहिती आहे. आता आपण इथे फक्त तर्क लावूनच त्या ठिकाणी तिच्या स्वभावाचा किंवा तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अनुमान लावू शकतो.
पण तिने जे पुढे सती जाण्याचं दिव्य केलं त्यामुळे ती धार्मिक वृत्तीची नक्कीच असेल. तर अशा ह्या धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या कान्हू नावाच्या मुलीचा विवाह बेलदार समाजामध्येच एका कुटुंबामध्ये एका मुलाशी लावून देण्यात आला. आता त्यांची आडनावं काय होती, तर माझ्या अनुमानानुसार, मी गॅरंटेड सांगू शकत नाही, एखाद्या वेळेला कान्हू सतीच्या आईवडिलांचं आडनाव सेलार येऊ शकेल आणि ज्या आडनावामध्ये तिचं लग्न झालं, ज्या मुलासोबत तिचं लग्न झालं त्या मुलाचं आडनाव एखाद्या वेळेला पवार असू शकेल असा माझा अंदाज आहे. तर अशी ही सेलार किंवा पवार यांची लेकबाळ आणि सून झाली. लग्न करून नवऱ्या घरी आली. नवऱ्या घरी आल्यानंतर तिला एक गोष्ट माहीत झाली की नवऱ्याला गुपित कुष्ठरोग आहे, ज्यालाच आपण महारोग सुद्धा म्हणतो, कुष्ठरोग सुद्धा म्हणतो. हा कुष्ठरोग नीट व्हावं म्हणूनच त्या मुलाचं लग्न लवकर लावून देण्यात आलं होतं आणि कमी वयाच्या अल्पवयाच्या कान्हूसोबत त्या मुलाचं लग्न करून देण्यात आलं होतं की बाबा नवीन नवरीच्या पायगुणामुळे तरी मुलाचा महारोग किंवा कुष्ठरोग बरा होईल. पण शेवटी तो महारोगच, तो बरा झाला नाही, कुष्ठरोग बरा झाला नाही. हळूहळू त्या मुलाची बोटं झडायला लागली. बोटा झडून त्या ठिकाणी जखमा झाल्या, जखमांमध्ये पू झाला, शरीराला ठिकठिकाणी टिचरं पडायला लागली म्हणजे जखम होऊन त्यात रक्त पू वाहून त्या ठिकाणी खेचरं पडायला लागली, खेचरं पडली आणि कान्हूचा नवरा एका जागेवरती पडला. तो एका जागेवरती संडास करायला लागला, एका जागेवरती लघवी करायला लागला. अगदी त्याच्या अंगाची दुर्गंधी आणि घाण वास सुटला. स्वतःच्या सख्या आईवडिलांनी सुद्धा मुलाच्या जवळ जाण्याचा कंटाळा केला, कारण त्याची ती किसळवाणी अवस्था बघून आईवडिलांचंही मन त्या मुलाजवळ जाण्याचं होईना. अशा सर्व ह्या वातावरणामध्ये अगदी लहान वयाची 16-17 वर्ष वयाची कान्हू स्वतःच्या नवऱ्याची दिवस रात्र सेवा करायला लागली. नवऱ्याचं शरीर गरम पाण्याने पुसून काढणे, त्याच्या शरीरातून निघणारा पू, रक्तस्राव साफ करणे, त्याची संडास लघवी उचलून फेकणे, त्याला आंघोळ घालणे, त्याला गरिबीचे 2 घास करून खाऊ घालणे, त्याची सेवा करणे, दिवस रात्र ती बिचारी सती साध्वी नवऱ्याच्या सेवेला लागली. दिवसामागं दिवस सरत होते. हा 4 दिवसांचाच पाहुणा आहे हे घरच्यांना कळून चुकलं होतं, त्यामुळे मुलगा जगण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. आणि मुलगा मेल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पानेरा खेडी गावामध्येच माती देऊन त्याचा अंतिम संस्कार करून बिराड पुढच्या गावाला जायचं असं त्यांनी ठरवलं आणि मुलाच्या मरणाची वाट पाहत थांबले. आणि अखेर तो दिवस आला. एके दिवशी त्या मुलाने म्हणजेच कान्हूच्या नवऱ्याने प्राण सोडला. कान्हूचा नवरा वारला. घरच्यांना मोकळं झाल्यासारखं वाटलं की कुठेतरी बाबा ब्यात गेली, आपण मोकळे झालो. कान्हूच्या माहेरच्या लोकांना निरोप पाठवण्यात आला. तेही दरमजल करत येऊन पोहोचले. तोपर्यंत पूर्ण मौतीची तयारी झाली होती. सरण रचलं होतं. सरणावरती नेऊन त्या व्यक्तीचं प्रेत सुद्धा ठेवलं होतं. फक्त अग्नी द्यायचा बाकी राहिला होता. एवढ्यामध्ये कान्हूच्या माहेरची मंडळी आली आणि तिथे चर्चा सुरू झाली की आता हिचा नवरा वारला, 13 दिवस झाल्यानंतर मुलीला आपण माहेरी घेऊन जाऊ, तिचा दुसरा विवाह करू, पुनर्विवाह करवून देऊ किंवा तिला आपल्या घरी सांभाळू. हे शब्द कान्हूने ऐकले आणि तिने सांगितलं, ज्या दिवशी माझा विवाह माझ्या नवऱ्यासोबत झाला त्याच दिवशी माझ्यासाठी माझं माहेर तुटलं आणि ज्या दिवशी माझा पती वारला, म्हणजे तो वारून आता 1 दिवस पूर्ण होतोय, आज त्याला जाळणार आहात, माझा सासरच्यांच्या मंडळीसोबतचाही संबंध तुटला. आता ना मी माहेरची आहे ना मी सासरची आहे, मी फक्त माझ्या पतीची म्हणजे नवऱ्याची आहे. घरच्यांना कळे ना काय बोलते ही पोरगी. ते म्हटले, तुझ्या मनात तरी नेमकं काय आहे. तिने सांगितलं, मला माझ्या नवऱ्यासोबत सरणावरती चढून सती जाऊ द्या. सती जाणं म्हणजे काही सोपं काम नव्हे. जिवंतपणे एखादी महिला नवऱ्यासोबत स्वतःला सरणावर बसवून पेटवून घेते. मृत नवऱ्याच्या शरीरासोबत जिवंत महिला खाक होते. जिथे एक अगरबत्तीचा चटका सहन करणे शक्य नाही, तिथे नवऱ्यासोबत जळणं हे फार मोठं दिव्य आहे, अग्निस्नान आहे. आणि एवढ्या मोठ्या अग्निसमाधीला ही एवढीशी लहान मुलगी कशी सामोरी जाईल, म्हणून तिच्या माहेरच्या सासरच्या मंडळींनी तिला कडाडून विरोध केला. चर्चा गावामध्ये गेली. गावचे पाटील, मारवाडी, सर्व प्रतिष्ठित लोक त्या शेतामध्ये आले, तिथे जमले. सर्वांच्या देखत ही पंचायत बसली. शेवटी निर्णय पाटलाकडे देण्यात आला. गावचा जो प्रमुख होता, न्याय पाटील होता, पोलीस पाटलाकडे तो निर्णय गेला.
पोलीस पाटील हे पद आता हल्ली तयार झालंय, त्या काळामध्ये आपण असं समजूया की पंचांचा जो प्रमुख असेल त्या पाटलाकडे हा निर्णय देण्यात आला. पाटलाने कान्हूला विचारलं, मुली तुला सती जाण्याचा अर्थ कळतो का? ती म्हटली, हो, नवऱ्यासोबत मला जायचंय. तुला किती चटके बसतील, तुला सहन होतील का? ती म्हटली, मी नवऱ्याचं एवढं दुखणं सहन केलं आहे, आता थोडासा शेवटचा त्रास असेल तेवढा मी हसतमुखाने सहन करेल, पण मी माझ्या नवऱ्यासोबतच जाईल. तिचा हा निर्धार ऐकून एका मारवाडी समाजाच्या व्यक्तीने तिला हटकण लावलं, म्हणजे तिला आडवं लावलं. तो व्यक्ती कान्हूला म्हणाला, तू मला काहीतरी चरित्र दाखव, म्हणजे चमत्कार दाखव, म्हणजे जेणेकरून आमचा तुझ्यावर विश्वास बसेल. त्याबरोबर असं म्हणतात की ती कान्हू सती स्वतःच्या नवऱ्याच्या सरणाच्या परिक्रमा करायला लागली, म्हणजे ती त्याला वेढे मारायला लागली, प्रदक्षिणा मारायला लागली आणि तिच्या पावला गणिक कुंकाचे ठसे उमटायला लागले. आपोआप तिच्या तळपायामधून कुंकाची ठसे सरणाच्या अवतीभोवती उमटले आणि आपोआप पावलांमधून कुंकू कसं काय निघू शकतं हा चमत्कार सर्व ग्रामस्थांनी बघितला. ज्या शेतामध्ये हे सरण रचण्यात आलं होतं ते शेत आडवं लावणाऱ्या मारवाडी समाजाच्याच व्यक्तीचं होतं. त्यांनी सांगितलं की नाही, ही खरोखर सती आहे, हिला जाऊ द्या. त्यानंतर कान्हू सती सरणावरती चढून बसली. तिने पतीचं मस्तक स्वतःच्या मांडीवरती घेतलं, त्या ठिकाणी रामनामाचा जाप केला आणि सरण पेटवलं. सरण पेटल्यानंतर कान्हू सती सरणावरती उभी राहिली. उभी राहून तिने सर्व ग्रामस्थांना आणि तिथे बेलदार समाजही भरपूर मोठ्या प्रमाणावरती जमला होता, त्या सर्व बेलदार समाजाला तिने सांगितलं, आज रात्री 12 वाजता माझ्या जातीच्या सर्व भक्तांनी माझ्या सरणाच्या अवतीभोवती जागं राहावं. मी रात्री 12 वाजता सरणातून बाहेर निघेल आणि माझी एक वस्तू बेलदार समाजाच्या लोकांना देईल, ती वस्तू तुम्ही सांभाळून ठेवावी, तो माझा आशीर्वाद आहे. असं सांगून कान्हू सती त्या ठिकाणी सरणामध्ये भस्म झाली. रात्री 12 वाजता मी सरणातून बाहेर येईल असं तिने वचन दिलं होतं, परंतु या वचनाला बेलदार समाजाने विसर पाडला. कुतर्क झाले. लोक म्हटले, मेलेलं माणूस जे जळालेलं आहे, आता ही कान्हू होती, ही सतीच गेली, नवऱ्यासोबत जळाली, तिची राख झाली, ही कशी काय सरणातून बाहेर येईल? मेलेला माणूस पुन्हा बाहेर येणं काही शक्य नसतं, चला आपापल्या घरी झोपायला. असं म्हणून संध्याकाळपर्यंत सर्वांनी सरण शांत होईपर्यंत वाट बघितली. सरणाचा कोळसा झाला, राख पडली, गरम निखारे फुललेलेच होते. बेलदार समाजाची मंडळी आपापल्या बिऱ्हाडामध्ये पालामध्ये जाऊन झोपली. परंतु 2 विशिष्ट व्यक्ती ज्या बेलदार समाजाच्याच होत्या, परंतु बेलदार समाजाच्या सुद्धा काही पोट जाती आहे, त्यापैकी पोट जातींपैकी दुसऱ्या पोट जातीमधील, म्हणजे बेलदारच परंतु वेगळ्या पोट जातीचे 2 व्यक्ती कान्हूच्या वचनावरती विश्वास ठेवून रात्री 12 वाजता तिच्या सरणापाशी जाऊन बसल्या. आणि असं म्हणतात की रात्री 12 वाजता अंधारामध्ये खरोखर सरणामध्ये कान्हू सती पुन्हा एकदा प्रगट झाली. तिने स्वतःच्या कमरेची मिरी काढली, साडीची जे मिऱ्या बांधलेल्या असतात त्या मिऱ्या काढल्या, त्या मिरीचा तुकडा तिने हाताने तोडला आणि तो मिरीचा तुकडा तिने सरणामधून जे 2 भक्त बसलेले होते त्यांच्या अंगावरती फेकला आणि त्यांना सांगितलं की हा तुमच्या कुळामध्ये जतन करून ठेवा, हा माझा आशीर्वाद आहे, तुम्हाला कधीच कशाचीच कमतरता होणार नाही. परंतु बेलदार समाजापैकी ज्या कुळामध्ये ती जन्मली, ना सासरची मंडळी ना माहेरची मंडळी कोणीच तिथे जागी न राहिल्यामुळे तिने श्राप सुद्धा दिला. तो श्राप असा, इथून पुढे माझ्या कुळामधील बेलदार समाजामधील जर व्यवस्थितपणे भक्तांनी माझा मानपान दिला नाही, त्यांनी माझा विसर पाडला, तर मी त्यांना कुठेच सुख लागू देणार नाही. कारण ते आज मला विसरले, भविष्यामध्ये मला विसरायला नको. म्हणून जर हे माझ्या दर्शनाला आले नाहीत, माझा मानपान केला नाही, माझ्यासमोर झुकले नाहीत, तर यांच्या अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या मी यशस्वी होऊ देणार नाही. असा श्राप देऊन कान्हू सती लुप्त झाली, त्या स्थानावरती गुप्त झाली. इकडे ज्या 2 भक्तांना बेलदार समाजाच्या पोट जातीच्या त्या मिऱ्या प्राप्त झाल्या होत्या, त्यांनी त्या मिऱ्या उघडून बघितल्या तर असं म्हणतात, साडीच्या मिऱ्या सोन्याच्या झाल्या होत्या. सोन्याच्या बनलेल्या मिऱ्या त्यांनी घरामध्ये नेल्या, स्वतःच्या संदुकामध्ये ठेवल्या, त्याची पूजा ते करायला लागले आणि आजही त्या मिऱ्या त्या कुळामध्ये संरक्षित आहेत असं मानण्यात येतं.
आता खरोखर साडीच्या मिऱ्या सोन्याच्या बनवू शकतात की नाही, ही थोडीशी 21व्या शतकामध्ये आणि आजच्या काळामध्ये आपल्याला इम्पॉसिबल गोष्ट वाटेल. परंतु ज्यांच्या अंगी चमत्कार असतो, सिद्धी असते, असे सत्पुरुष सत्महिला कुठलाही चमत्कार करू शकतात. अक्षरशः आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की स्वतः गोरक्षनाथांनी लघवी केल्यामुळे अवघाच्या अवघा पर्वत सोन्याचा बनला होता. त्यामुळे ज्यांच्या अंगी चमत्कार आहे, सिद्धी आहे, अशांना सर्व काही शक्य आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीला खरं मानूया. आता ज्या स्थानावरती मारवाड्याच्या शेतामध्ये कान्हू सती स्वतःच्या पती सोबत सती गेलेली आहे, तिथे तिची स्वयंभू तांदळा प्रगट झाला. हा स्वयंभू तांदळा सिंदूर चर्चित, त्याला शेंदूर लावण्यात आला, त्याची पूजा करण्यात येऊ लागली. नंतरच्या पुढील काळामध्ये तिची मूर्ती सुद्धा बसवण्यात आली. आज भव्य दिव्य मंदिर पानेरा खेडी गावामध्ये कान्हू सती मातेचं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये बेलदार समाजाचं ते एकमेव शक्तिपीठ आहे. कान्हू सती मातेची अनेक मंदिरं अलीकडच्या काळामध्ये बेलदार समाजाने गावोगावी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मूळपीठ जे आहे, मूळ स्थान जे आहे, ते पानेरा खेडी हेच आहे. आता येऊया ह्या देवीच्या मानापानाबद्दल. तर बघा, जसं तिने बेलदार समाजाला श्राप दिला की मला तुम्ही सरनात गेल्यावर विसरले तर पुढच्या काळामध्ये विसरायला नको, म्हणून माझा विसर पडला की तुम्ही अयशस्वी व्हाल. तर इथे लक्षात हे येतं की या देवीला बेलदार समाजाने दर्शनाला जाणं क्रमप्राप्त आहे. 5 वर्षातून एकदा, 3 वर्षातून एकदा किंवा दरवर्षी आपल्या ऐपतीप्रमाणे बेलदार समाजाने तिच्या दर्शनाला जावं. साडी चोळी ओटीचा मान तिला द्यावा. खणा नारळाने तिची ओटी भरावी. कापूर अगरबत्तीने तिची आरती करावी. नारळ फोडावा. दही भाताचा नैवेद्य द्यावा. हा झाला कान्हू सतीचा एक मानपान. जसं आपण आपल्या कुलदेवतेला तुळजाभवानी, रेणुका माता, महालक्ष्मी, सप्तशृंगी, काळूबाई, येडेश्वरी यांची ओटी भरतो, तशीच ओटी तिची सुद्धा भरावी. परंतु या देवीचा विशेष एक वेगळा मान आहे. तो मान असा की तिचा रोट पाडणे किंवा तिचा मलिदा करणे. रोट पाडणे आणि मलिदा करणे म्हणजे काय, ही विधी थोडीशी आपण या ठिकाणी विस्तृतपणे समजावून सांगूया. म्हणजे जे कोणी नवीन असतील, आतापर्यंत कधी कान्हू सतीचा मलिदा पाडला नसेल, त्यांना त्याबद्दल माहिती मिळेल. ज्या कुटुंबामध्ये कान्हू सतीचा मलिदा करायचा आहे, त्या कुटुंबातील महिलांनी किंवा पुरुषांनी जाऊन 5 घरी जोगवा मागावा, म्हणजेच भिक्षा मागावी आणि 5 घरचे गहू मागून आणावे. आता हल्ली सर्व सुशिक्षित आहेत, नोकरीला आहेत, कोणी व्यावसायिक आहेत. आता पूर्वीच्या काळासारखं जाऊन जोगवा मागणे, भिक्षा मागणे या गोष्टी थोड्याशा ऑड वाटतील, परंतु जो मानपान तिचा ठरलेला आहे त्यामध्ये मात्र कसूर नाही. आपण एक करू शकतो, गावोगावी भिक्षा न मागता आपल्या शेजारच्या पाजारच्या ओळखीच्या व्यक्तींकडून आपण थोडे थोडे गहू भिक्षा स्वरूपाने आणले तरी चालतील, परंतु 5 घरचेच गहू असावे, हा दंडक मात्र कायम राहील. 5 घरचे गहू आणून त्या गव्हाला त्या ठिकाणी जात्यावरती दळतात. कान्हू सतीच्या मलिद्यासाठी चक्कीचं किंवा गिरणीचं पीठ नसावं, जात्यावर दळलेलं पीठ असावं, असा सुद्धा एक दंडक आहे बरं का. ज्या जात्यावर हे गहू दळायचे त्या जात्याला सुरुवातीला 5 कुंकाचे ठिपके, 5 हळदीचे ठिपके, 2 अगरबत्त्याचा धूप देऊन त्या जात्याची पूजा करावी. जात्याची पूजा करून कान्हू सती मातेची गीत गात, तिची गाणी गात, थोडे थोडे गहू टाकून ते 5 सुवासिनींनी दळावे. 5 सुवासिनी अवेलेबल नसतील तर एकट्या सुवासिनीने किंवा कुमारिकेने दळले तरी चालतील. कान्हू सतीची गाणी येत नसतील तर कान्हू सती माता की जय असा तिचा नामघोष करत आपण दळले तरी चालतील, पण तिचं नाव घेत नामघोष करत ते दळावे. जे त्यापासून पीठ तयार होईल त्या पिठापासून आपण त्या ठिकाणी कणिक मळून त्याचे रोट पाडावे. रोट म्हणजे जाडी एक प्रकारची चपाती त्या ठिकाणी तयार करावी, जी चपाती आहारावरती भाजावी. आहारावरती भाजलेल्या ह्या चपात्या एका मोठ्या परातीमध्ये कुस्कराव्या. कुस्करलेल्या चपातीच्या त्या पिठामध्ये, त्या रोटाच्या कणकेमध्ये, पिठामध्ये, गोळ्यामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे चवीनुसार थोडंसं मीठ, गूळ आणि तूप टाकावं आणि त्या ठिकाणी तो मलिदा तयार होतो.
आता हा जो मलिदा तयार झाला, या मलिद्याबरोबरच मुगाच्या डाळीची साधी खिचडी सुद्धा करावी. मुगाच्या डाळीची खिचडी आणि मलिदा याचा नैवेद्य कान्होसतीच्या नावाने पूजावा. हा पूजण्याचा सुद्धा विशिष्ट एक नियम आहे. जो मलिदा तुम्ही तयार केलेला आहे त्या मलिद्याचा अवघाच्या अवघा एक ज्याला म्हणूया आपण एक पिरॅमिड सारखी आकृती तयार करावी, म्हणजे टोकदार त्याचा गंज तयार करावा. टोकदार गंज तयार करून त्या गंजाला एकूण 7 पायऱ्या पाडाव्या. आता पायऱ्या कशा पाडता येतील? तुम्ही मलिदा तयार केला, मलिदा तुम्ही असा थापून थापून त्रिकोणी आकार तयार केला, त्रिकोणी आकाराचाच थोडा थोडा मलिदा काढत त्याला जणू काही विटांच्या पायऱ्या आहे अशा 7 पायऱ्या खालच्या चढत्या क्रमापासून उतरत्या क्रमापर्यंत बनवाव्या. या 7 पायऱ्यांवरती 1-1 रुपयाचं 1-1 नाणं ठेवावं. 1-1 रुपयाच्या नाण्यावरती भीमसेनी कापूर किंवा उच्च प्रतीच्या कापराची 1-1 वडी ठेवावी आणि या सर्व वड्या पेटवाव्या. आणि त्या ठिकाणी कान्होसती मातेची आरती करावी. त्या मलिद्यालाच कान्होसतीचं रूप मानून ओवाळावं आणि त्या कापुराच्या वड्या शांत झाल्यानंतर ते 1-1 रुपयाची नाणी उचलून ती कान्होसती मातेचा भाग म्हणून बाजूला ठेवावी. आणि हा मलिदा नंतर एकत्र करून सर्व भक्तांना कान्होसतीच्या नावाने वाटावा, अर्पण करावा. हा विधी तुम्ही मूळ खेडे पान्हेरा या ठिकाणी जाऊन कान्होसतीच्या मंदिराच्या शिवारामध्ये सुद्धा करू शकता, तिच्या मुख्य मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. ते अधिक योग्य राहील. परंतु ज्यांना तिथे जाणं शक्य नाही ते स्वतःच्या घरी सुद्धा कान्होसती मातेच्या फोटो समोर हा विधी करू शकतात. ज्यांच्याकडे कान्होसती मातेचा फोटो नसेल त्यांनी जो आपण मलिद्याचा ढिगारा तयार केला आहे, गंज तयार केला आहे, ढिगाऱ्याला आमच्या इकडच्या सिंदखेड राजा पट्ट्यामध्ये गंज म्हणतात. गंज म्हणा, ढिगारा म्हणा, शंकूसारखी आकृती म्हणा, यालाच कान्होसती मातेचं सरण मानण्यात आलेलं आहे. ज्या 7 पायऱ्या तयार केल्या, ज्यावरती 1-1 रुपया ठेवून आपण कापूर पेटवला, या 7 पायऱ्या म्हणजे तिने सरणाची केलेली परिक्रमा आणि सरणावर बसून ती सती गेल्याचं प्रतीक आहे ते, आणि तो तिचा प्रसाद आहे. ज्यांच्याकडे फोटो असेल ठीक, फोटो जर नसेल तर काय करावं? तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर, लक्षात ठेवा, पश्चिम दिशेची भिंत, पूर्व दिशेची नाही, पश्चिम दिशेच्या भिंतीवरती 7 कुंकाचे टिळे लावावे, 7 हळदीचे टिळे लावावे आणि त्यालाच कान्होसती मातेचा रूप मानून त्याच्या समोर हा विधी केला तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीनुसार हा कान्होसती मातेचा मलिदा पाडण्याचा विधी आहे. मुगाच्या डाळीची खिचडी सुद्धा तिला दाखवली जाते आणि तिची आख्यायिका जेवढी मला समजली किंवा प्राप्त करता आली तेवढी या ठिकाणी मी सांगितलेली आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, या देवीला अतिशय उग्र मानण्यात येतं, चिडखोर मानण्यात येतं. ती पावली तर भरभरून देते, परंतु जर तिचा कोप झाला तर ती प्रचंड नुकसान सुद्धा करते, असा अनुभव काही भक्तांना आहे. त्यापैकी मी नावं या ठिकाणी सांगणार नाही, परंतु 2 केसमध्ये हा अनुभव मला स्वतः आला. 2 व्यक्ती माझ्याकडे आल्या, त्या माझ्यासमोर बसल्या. त्या व्यक्तींच्या कुळावरती कान्होसतीचा प्रचंड कोप झालेला होता. त्यापैकी एक व्यक्ती तर बेलदार समाजाची होती. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुमचे जुने पूर्वज कान्होसती मातेला जात होते का? ते म्हटले हो, आमचे आजोबा वगैरे वडील लहान असताना ते सांगायचे की आपली कान्होसती माता आहे, पण आम्ही आता इकडे मुंबईला स्थायिक झाल्यामुळे आम्ही कधी त्या देवीचं नावही ऐकलं नाही, तिला जाऊन कधी बघितलं नाही, पण आमची आजी लहानपणी सांगायची, आम्ही तेवढं ऐकलेलं आहे. मी सांगितलं असा असा मान करा. त्यांनी जाऊन तो मान, मुंबईवरून ते खेडी पान्हेराला गेले आणि त्यांनी तो मानपान केला आणि चमत्कारिक दृष्ट्या 1-1.5 महिन्यामध्येच त्या व्यक्तींच्या घरातील सर्व अडचणी सॉल्व्ह झाल्या. हा एक अनुभव आम्हाला आला. दुसरं उदाहरण मला ते आलं ते चर्मकार समाजाच्या एका भक्ताकडून. आता चर्मकार समाजाचे जे भक्त होते यांचा तर बेलदार समाजाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता, परंतु यांच्या कुळामध्ये एका व्यक्तीने जुन्या काळामध्ये नवस केला खेडे पान्हेऱ्याला जाऊन की जर आम्हाला मुलगा झाला, आमचा वंश पुढे चालला, तर आम्ही दरवर्षी तुझा मलिदा तुला आणून देऊ आणि तुझी साडी चोळी करू. कान्होसतीच्या आशीर्वादाने त्या चर्मकार समाजाच्या कुटुंबामध्ये मुलगा झाला. तो मुलगा पुढे मोठा होईपर्यंत दरवर्षी मानपान खेडी पान्हेऱ्याला गेला. पुढे त्या मुलाचा मुलगा झाला आणि आता तो नातू आहे. म्हणजे सध्या जो माझ्याकडे आला तो नातू होता. तर त्या नातवाचे आजोबा त्या देवीच्या नवसाचे होते, पण आजोबा मेल्यानंतर यांनी त्या देवीचा मानपान कधीच केलेला नव्हता. तर अक्षरशः पूर्ण घरामध्ये लग्न लागायच्या वेळेला
कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. असे त्यांच्या कुटुंबामधील नात्यामधील 7 ते 8 व्यक्तींचे मृत्यू झाले होते की नेमकं हळद लागली किंवा लग्नाची घडी जवळ आली की कोणीतरी एक व्यक्ती वारायचा आणि त्या लग्नामध्ये विघ्न यायचं. अशा प्रकाराला ते व्यक्ती त्रस्त झाले आणि माझ्यापाशी त्यांना कान्हू सती मातेची फोड झाली. कान्हू सती मातेची फोड झाल्यावरती ते स्वतः जाऊन ते देवीचं दर्शन घेऊन आले, तिथे मलिदा करून आले आणि तेव्हापासून घरामध्ये शांती आहे आणि रोगी वातावरण कमी झालं आहे असा त्यांचा अनुभव त्यांनी मला नुकताच कळवला आहे. हे उदाहरण फार तर फार 1 ते 1.5 महिन्यापूर्वीचं आहे. या सर्व अनुभवांवरून असं लक्षात येतं की ही असणारी पितृस्वरूप कान्हू सती माता एक उग्र दैवत आहे, रागीट दैवत आहे. त्यामुळे अशा दैवतांचा मानपान योग्य रीतीने केलेलाच बरा. कारण की देवी देवतांच्या स्वभावामध्ये सुद्धा फरक असतो. उच्चस्तरीय देवी देवता ज्यामध्ये आपली कुलस्वामिनी, 3.5 शक्तिपीठांपैकी मातृदेवता भगवान विष्णू, भगवान शंकर, दत्तात्रय, विष्णू भगवान यांचे अवतार हे त्या ठिकाणी सौम्य स्वरूपी असतात. भक्तांचे 1000 गुन्हे 100 चुक्या ते माफ सुद्धा करतात. परंतु पितृस्वरूपामध्ये असणारी जी कनिष्ठ दैवत असतात, ज्यामध्ये वीर असतील, मुंजा असेल, सतीमाता असेल, मग ती सती कान्हू असो किंवा आणखी राजस्थानची सती असो, कुठल्याही स्वरूपाची सती असो, ही उग्र दैवत त्या ठिकाणी आपली थोडी जरी चुकी झाली तरी सुद्धा आपल्याला शिक्षा देऊ शकतात. तर मेक्रत्वार ताई यांच्या आग्रहास्तव आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. हा व्हिडिओ नक्कीच त्यांना आवडेल अशी आशा व्यक्त करतो. तसेच बेलदार समाजाचे जे नवीन भक्त असतील, ज्यांनी कधी मलिदा पाडला नसेल किंवा ज्यांना कान्हू सतीबद्दल फारशी माहिती नसेल, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ त्या ठिकाणी उपयोगी पडेल अशीही आशा व्यक्त करतो. आणि ज्यांचं कुलदैवत कान्हू सती नाही आहे त्यांना एक माहिती म्हणून की बाबा असं सुद्धा एक दैवत आहे, यासाठी सुद्धा हा व्हिडिओ संग्रही ठेवावा. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आशा व्यक्त करून सदर व्हिडिओला पूर्ण विराम देतो. अशाच निरनिराळ्या रोचक, गुपित आणि उल्लेखनीय माहितींसाठी कुठल्या आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबरच आपलं दुसरं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर ऑफिशियल. या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलवरती सुद्धा आपण चांगले चांगले कंटेंट पुढच्या काळामध्ये घेऊन येणार आहोत. जुने काही विषयावरती प्रकाश आपण टाकलेलाच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.